शांत हो आरती. किती वेळा अशी रडत बसणार आहेस? कारण माझा विश्वास बसत नाहीये की हे सगळं खरंच घडलंय. आपण काय करू शकतो सांग ना. कदाचित परमेश्वराला हेच मंजूर असावं. नाही, ही तर माझी चूक आहे. आपण त्याला असं घरी एकट्याला ठेवायला नको हवं होतं. नाही आरती, स्वतःला दोष नको देऊस. होणारा अपघात कोण टाळू शकतो? आय एम सॉरी मिस्टर करण. आम्हाला नाही वाटत की हा फक्त एक अपघात होता. काय? हे तुम्ही काय बोलताय? हे बघा, हे आम्ही नाही, परिस्थिती बोलते. एक 10-12 वर्षांचा मुलगा असाच बाल्कनीतून नाही पडू शकत. पिंटू खूप खोडकर होता. शक्य आहे की तो बाल्कनीच्या रेलिंगवर चढून काहीतरी खोड्या करत असावा आणि त्याचा पाय घसरला असावा. पण जेव्हा तो अशा खोड्या करत होता तेव्हा तुम्ही त्याला थांबवलं का नाही? कारण आम्ही तेव्हा घरी नव्हतोच. कमाल आहे. इतक्या खोडकर मुलाला तुम्ही घरी एकटं सोडून बाहेर कसं जाऊ शकता? बरं मला हे सांगा, तुम्ही दोघं होतात कुठे? आम्ही दोघेही नोकरी करतो.
त्यावेळी आम्ही दोघंही आपापल्या ऑफिसात होतो. आम्ही आमच्या मुलाला कधीच एकटं राहू दिलं नाही. घरी सतत आमची मेड सर्वंट आय मीन बाई कायमच असते घरी त्याच्याकडे लक्ष द्यायला. ही आहे तुमची मेड? हो. तू पूर्ण दिवस घरातच असतेस? हो, मी अख्खा दिवस घरातच असते. जेव्हा पिंटू बाल्कनीतून पडला तेव्हा कुठे होतीस तू? हे हितच होते किचन मध्ये. तू त्याला बाल्कनीतून खाली पडताना बघितलं होतंस? नाही साहेब, मी त्यावेळी किचन मध्ये काम करत होते आणि वॉचमननी फोन करून सांगितलं की किती काम पडले. फोनला पण यायचं होतं आताच. हॅलो, काय? पिंटू बाबा बाल्कनीतून पडले? अरे देवा, हे कसं झालं? वॉचमनने सांगितलं ते ऐकून तर मी हादरून गेले आणि मी पळतच पिंटू बाबाच्या रूम कडे गेले आणि पाहते तर काय, मग मी बाईसाहेबांना फोन केला आणि सारं कळवलं. बाईसाहेब, तुम्ही लगेच घरी या. पिंटू बाबा बाल्कनीतून खाली पडलेत. साहेब, पिंटू बाबाला मी पोटच्या पोराप्रमाणे जीव लावलाय. जेव्हा ते 1 वर्षाचे होते तेव्हापासून त्याचा सांभाळ करते मी. मला तर अजूनही विश्वास बसत नाही की हे सगळं खरं आहे. हे बघा, आम्ही तुमच्या भावना समजू शकतो, पण प्रारब्ध कोण बदलू शकलंय? बरं माया, मला एक गोष्ट सांग. होय साहेब, विचारा ना. तू सांगितलंस की पिंटूची रूम बाहेरून बंद होती. होय. त्याची खोली बाहेरून बंद कोणी केली होती? बोल. मॅडमने. आरतीजी, तुम्हीच तुमच्या मुलाला खोलीत बंद करून ठेवायला सांगितलं. बोला, उत्तर द्या. हो, तो बाहेर खेळायचा कमी, बाहेर मुलांशी भांडायचं जास्त. अभ्यासात त्याचं लक्ष लागत नव्हतं, सतत बाहेर. म्हणून मी म्हंटल की जर याने अभ्यास नाही केला तर याला बाहेर पाठवू नकोस. जर असं असेल तर मग शक्य आहे की पिंटूला खाली खेळायला जायचं होतं. आणि म्हणून त्याने पाईपने उतरायचा प्रयत्न केला आणि याच प्रयत्नात तो घसरला आणि त्याचा मृत्यू झाला. मलाही तसंच वाटतंय. त्याचा खोडकरपणा आणि त्याच्या जिद्दीमुळे त्याचा जीव गेलाय. पिंटूच्या मृत्यूचं कारण काय आहे हे तर आपल्याला पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतरच कळू शकतं.
चीफ, पिंटूच्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट प्रमाणे पिंटूचा मृत्यू उंचीवरून पडल्यामुळे झालाय. डोक्याला पडलेली खोक आणि त्यातून वाहणारं रक्त हेच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं. पण आणखी एक गोष्ट आहे जी स्पष्टपणे दिसून येते, ती ही की जखम त्याला उंचीवरून पडल्यामुळेच झालीये. याचा अर्थ स्पष्ट आहे, जेव्हा पिंटू पडला तेव्हा तो जिवंत होता. त्याच्या शवाला कोणी वरून फेकलं नाहीये. एक्झॅक्टली. एक गोष्ट अजून आहे चीफ, जी खूप विचित्र आहे. पिंटूच्या शरीरावर माराच्या अनेक खुणा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या, काही नव्या तर काही जुन्या. माराच्या खुणा? चीफ, आठवतंय पिंटूच्या आईने सांगितलं होतं की पिंटूची इतर मुलांची नेहमी मारामारी व्हायची. हो, पण ह्या माराचे व्रण अगदी वेगळेच आहेत. असं वाटतं की पिंटूला कोणीतरी इजा करू पाहत होतं, कोणी टॉर्चर. पण कोणी इतक्या लहान मुलाला टॉर्चर का करेल? कदाचित त्याला घाबरवण्या धमकावण्या करता. कदाचित पिंटूला असं काहीतरी माहीत असावं जे त्या टॉर्चर करणाऱ्याला लपवायचं होतं. पण असं कोण करू शकतं? माझा तर पूर्ण संशय त्या पिंटूच्या बाईवरच आहे. मला वाटतं यात पिंटूच्या बाईचाच हात आहे, कारण पिंटूचे आई वडील घरात फार कमी वेळ असायचे आणि पिंटू जास्तीत जास्त वेळ या बाईसोबत असायचा. नाही साहिल, पिंटूची बाई असं करणं शक्य नाही. कारण जर पिंटूच्या बाईने पिंटूच्या बाबतीत असं काही केलं असतं तर पिंटूने याबाबत आपल्या आई वडिलांकडे तक्रार नक्कीच केली असती. कदाचित त्याने तक्रार केलीही असेल. इम्पॉसिबल. जर पिंटूच्या आई वडिलांना हे कळलं असतं तर आतापर्यंत त्यांनी त्या बाईला राहू दिलं असतं. पण तुम्हाला काय वाटतं चीफ, पिंटूच्या टॉर्चरचा त्याच्या मृत्यूशी काही संबंध असू शकतो? असू शकतं, संबंध असू शकतो. मला वाटतं जो पिंटूला त्रास देत होता तोच पिंटूच्या मृत्यूला जबाबदार आहे. पण सगळ्यात आधी आपण हे शोधून काढणं गरजेचं आहे की पिंटूच्या आई वडिलांना याची कल्पना होती की नाही. चला बघू. टॉर्चर? नाही नाही, अशा कुठल्याच गोष्टीबद्दल तो कधीच बोलला नाही. आश्चर्य आहे, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मुलाच्या शरीरावर असलेले व्रण कधीच दिसले नाहीत? पाहिलेत, अनेकदा पाहिलेत. पण मी सांगितलं होतं ना, तो खूप खोडकर होता. नेहमी बाहेर खेळायचा आणि मारामारी करून यायचा इतर मुलांशी. पण तरीही तुम्हाला कधी हे जाणून घ्यावंसं नाही वाटलं की तुमच्या मुलाच्या शरीरावर या खुणा, हा मार, या जखमा झाल्या कशामुळे? नाही नाही, असं नाही. एकदा जेव्हा मी त्याच्या हातावर माराचे वळ बघितले होते तेव्हा मी विचारलंही होतं. सगळं मलाच करावं लागतं. हरले मी तुझ्या पुढे. स्वतःची बॅगही धड भरत नाहीस. सगळं मलाच करावं लागतं प्रत्येक वेळी. तयार झालास बाळा? चल. हे काय बाळा? हे इथे काय लागलंय? मी तुला काहीतरी विचारलं ना? हे बघ बाळा, खरं खरं सांगायचं, कोणी मारलं तुला? मी तुला काय विचारतोय पिंटू? हे बघ, जर तू मला खरं नाही सांगितलं तर मी तुला फोडून काढेन. बोल, कोणी मारलं तुला? चंदूने. चंदू? हा चंदू कोण आहे? त्यावेळी पिंटू फक्त एवढंच बोलला की त्याला चंदूने मारलंय.
त्याच माराचे वळ पिंटूच्या शरीरावर होते. मी सुद्धा पिंटूकडून हे काढून घेण्याचा प्रयत्नही केला की हा चंदू कोण आहे, पण त्याने कधी सांगितलंच नाही. मला वाटतं हा चंदू त्याच्यासोबत ट्युशनला जायचा, कारण नेहमी जेव्हा पिंटू ट्युशनहून घरी परत यायचा तेव्हा अगदी शांत शांत असायचा. मला सांगा, कुठे जायचा तो ट्युशन करता? याच बिल्डिंग मध्ये, फ्लॅट नंबर 303. आता या ट्युशन टीचरची भेट घ्यायलाच हवी आणि तिला विचारायलाच हवं की नेमका हा चंदू आहे कोण. चंदू, हां, या नावाचा कोणताही मुलगा माझ्याकडे ट्युशनला येत नाही. पण झालंय काय? तुम्हाला अचानक ही सगळी माहिती का हवी आहे? खरं तर पिंटूच्या शरीरावर आम्हाला काही जखमा दिसल्यात, म्हणून त्याच्या आईबाबांकडे आम्ही चौकशी केली. त्याचे बाबा करण आम्हाला म्हणाले की त्याची कोणी चंदू नावाच्या मुलाशी मारामारी झाली होती. बस याच मारामारीचं कारण जाणून घ्यायचं होतं. जखमेचे व्रण तर मी पण बघितले होते पिंटूच्या शरीरावर, आणि काही दिवसांपासून तो थोडा घाबरलेला, धास्तवलेला दिसत होता. कोणाशी फारसं बोलायचंही नाही आणि अभ्यासात फारसं लक्षही नव्हतं त्याचं. खूप टेन्शनमध्ये होता तो. तुम्ही यामागचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला? हो, विचारलं होतं. त्याने सांगितलं की कोणी मुलगा आहे जो त्याला नेहमी मारत असतो. त्याने त्याला त्या दिवशीही मारलं होतं. मला वाटलं कदाचित शाळेत त्यासोबत शिकत असावा, आणि असा तर मुलांसोबत तर मारामारी होतच राहते ना. आणि हा, याविषयी मी त्याच्या आईला फोन करूनही सांगितलं होतं. मला वाटतं तुम्ही बरोबर बोलताय. या चंदूची माहिती आम्हाला पिंटूच्या शाळेतूनच मिळेल की हा चंदू कोण आहे आणि याचं पिंटूशी वैर कशामुळे होतं. पिंटू तुमच्याच शाळेत होता ना? हो हो, तो आमच्याच शाळेत होता. काय झालं? त्याचं असं आहे, पिंटू आता या जगात नाहीये. व्हॉट? ओ नो. त्याच्या बाबतीत एक दुर्घटना घडलीय. प्रिन्सिपल साहेब, आम्हाला एवढंच सांगा की चंदू नावाचा कोणी मुलगा तुमच्या शाळेत शिकतो का? चंदू? हो, या नावाचा एक मुलगा आमच्या शाळेत होता खरा. म्हणजे तो आता नाही येत आहे? नाही, आता तो आमच्या शाळेत नाहीये. म्हणजे आता तो दुसऱ्या शाळेत शिकतो? हे बघा, ते तर आम्हाला माहीत नाही, पण जवळपास 3-4 महिन्यापूर्वी त्याचं अचानक शाळेत येणं बंद झालं होतं. तुम्ही एकदा पण चौकशी नाही केली तो शाळेत का नाही येत आहे? हे बघा, आम्ही आमच्याकडून सगळे प्रयत्न करून बघितले. त्याला नोटीसही पाठवली होती, ती परत आली होती. आम्ही त्याच्या फादरचाही फोन ट्राय केला होता, पण त्यांचा फोन स्विच ऑफ होता. हा चंदू पिंटूच्याच वर्गात होता का? हो, दोघे एकाच वर्गात होते. बरं प्रिन्सिपल साहेब, मला एक सांगा की चंदू मुलगा कसा होता? आय मीन अभ्यासात, स्वभावाने. हे बघा, तो खूपच टार्गेट मुलगा होता. सगळ्या मुलांबरोबर मारामारी करायचा, आणि जो कोणी त्याची तक्रार करायचा त्याला तर बेदम मार द्यायचा. आणि त्याच्या याच लक्षणांमुळे आम्ही त्याला स्कूलमधून काढून टाकण्याचा विचारच करत होतो, पण त्याने स्वतःच येणं बंद केलं. ह्या चंदूने कधी पिंटूशी पण मारामारी केली होती? मी सांगितलं ना, त्याची प्रत्येक मुलाशी मारामारी व्हायची, आणि पिंटू बरोबर त्याने अनेकदा मारामारी केली असेल. तुमच्याकडे चंदूचा ॲड्रेस तर असेल ना? ऑफकोर्स, आमच्याकडे प्रत्येक मुलाचा रेकॉर्ड आहे. आम्हाला मिळू शकतो? शुअर, मी लगेच मागवतो. मिस्टर बॅनर्जी, ते रजिस्टर घेऊन या ज्यात प्रायमरी स्कूलच्या सगळ्या मुलांचा डेटा आहे. ओके, क्विक.
जरा ऐका. बोला. भाऊसाहेब, हे चंदूचं घर हेच आहे हो, का? हेच चंदूचं घर आहे. तुम्हाला माहिती आहे का की हे लोक कुठे गेले? नक्की काही माहित नाही. कानावर आलं की चंदूच्या मृत्यूनंतर त्याचे आई वडील गावी गेले. चंदूचा मृत्यू? हो साहेब, बिचाराचा खूप भयंकर मृत्यू झाला. पण त्याचा मृत्यू कसा काय झाला? काय सांगू तुम्हाला, चंदूने खेळण्याच्या नादात स्वतःला फाशी लावून घेतली. घरी त्यावेळी कोणीच नव्हतं. त्याचे आई वडील चंदूच्या मृत्यूनंतर हे घर सोडून गावी परत निघून गेले. पण हे कसं शक्य आहे की जर चंदू मेलेला आहे तर तो पिंटूला कसा काय मारू शकतो? एक मेलेला मुलगा आहे, तो दुसऱ्याला इजा कसा काय पोहोचवू शकतो? मला ज्या गोष्टींचा संशय होता तीच गोष्ट फॉरेन्सिक रिपोर्टने सिद्ध केली आहे. पण अशी कोणती गोष्ट आहे चीफ? हेच की पिंटूचा मृत्यू अपघात नाहीये. अपघात नाहीये? मग आहे काय? मर्डर किंवा सुसाईड. व्हॉट? मर्डर? हो साहिल, हे मी नाही म्हणत आहे. ही गोष्ट फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलेली आहे. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असं लिहिलंय की पिंटूचा चेहरा आणि छातीची हाडं ही पूर्णपणे मोडलेली आहेत. जर पिंटूचा पाय घसरला असता तर तो आपल्या पाठीवर पडला असता. त्याच्या डोक्याच्या मागच्या भागाला जखम झाली नसते. राईट? राईट चीफ. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय चीफ की पिंटूला कोणीतरी धक्का दिला होता? नाही, मला नाही वाटत की पिंटूला कोणी धक्का दिला होता. एकतर पिंटूला कोणीतरी वरतून फेकलं असेल किंवा पिंटूने स्वतः उडी मारली असेल. यू मीन पिंटूने जम्प केलंय इतक्या उंचावरून? एक्झॅक्टली. साहिल, अरे पिंटू ज्या जागी जाऊन पडला ती जागा बिल्डिंग पासून 6 ते 7 फूट लांब आहे. म्हणजे जर पिंटूचा पाय घसरला असता तर तो इतक्या लांब जाऊन नसता पडला. म्हणूनच हे स्पष्ट आहे की कदाचित एकतर पिंटूने वरतून उडी मारली असेल किंवा त्याला कोणीतरी फेकला आहे. पण चीफ, जेव्हा हा प्रकार घडला त्यावेळी पिंटू खोलीत एकटाच होता ना? हो, तो त्याच्या खोलीत एकटा होता, पण घरात नाही. त्यांची मोलकरीण माया त्यावेळी घरातच होती. पण मायाचं म्हणणं आहे की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी माया किचन मध्ये होती आणि पिंटूची खोली बंद होती. हो, खोली बंद होती, पण बाहेरून बंद होती. म्हणजे तुम्हाला त्या मोलकर्णीवर संशय आहे? कोण जाणे, मला असं का वाटतं की मोलकरीण आपल्यापासून काहीतरी नक्कीच लपवते आहे. त्या मोलकरणीची भेट लवकरात लवकर घ्यायला हवी. काही कळतच नाहीये, कोणाला सांगू की नको सांगू. देवा, कोण माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेलच असं बी नाही. पण सांगावं तर लागेलच. करतेच मी फोन. हॅलो साहेब, मला तुम्हाला काही सांगायचंय पिंटू बाबांबद्दल. तुम्ही कोण बोलताय? साहेब, मी माया, पिंटूची कामवाली. हा, सांगा, तुम्हाला काय सांगायचंय? पिंटूला हॅलो हॅलो. बहुतेक फोन कट झाला. काय झालं चीफ? कोणाचा फोन होता? पिंटूच्या कामवालीचा फोन होता, माया. तिला पिंटूबद्दल काहीतरी सांगायचं होतं, पण फोन कट झाला. मला वाटतं आपल्याला तिथे ताबडतोब जायला हवं. लेट्स गो.
माया माया इथे तर कोणीच नाहीये. तू कुठे गेली होतीस तू? साहेब ते तुमच्याशी बोलत असताना माझ्या फोनचा रिचार्ज संपला म्हणून रिचार्ज करायलाच गेले होते. बरं सांग, तू पिंटू बद्दल आम्हाला काय सांगणार होतीस ते? साहेब मला वाटते की पिंटू बाबाला कोणी भूताने झपाटलं होतं. काय झपाटलाय? यू मीन भूताबितांचं लपडं? होय हे तू कसं म्हणतेस की त्याला एखाद्या भूताने सपाटलं होतं? साहेब गेले काही दिवस पिंटू बाबाच्या बाबतीत खूप विचित्र विचित्र घटना घडत होत्या. आता काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. मी त्याच्या जेव्हा खोलीत गेले तेव्हा तो त्याच्या खोलीत एका कोपऱ्यात बसून घाबरून असं रडत बसला होता. बस म्हणूनच मला वाटलं की पिंटू बाबा काय झालं बेटा? काही नाही. आणि मग रडतोस का? आणि हे तुझ्या नाकातून रक्त कसं येते? काही नाही. काही नाही? सांग ना बेटा काय झालं? कोणी मारलं तुला? तो चंदू. चंदू? पण तो आत कसा आला? मी कोणाला नाही सांगणार. गॉड प्रॉमिस. मी कोणाला नाही सांगणार. गॉड प्रॉमिस. बेटा असं घाबरायचं नाही. मी तुझ्या आईसारखी आहे ना? मग सांग मला. त्यानंतर एक दिवस असं झालं, साहेब आणि बाईसाहेब पार्टीला गेले होते आणि पिंटू झोपला होता की बाबा असा जोर जोरात वरडायला लागला की जणू काही त्याला कोणी मारतच हवं. काय झालं पिंटू बाबा? हा तुम्ही तर तुमच्या खोलीत झोपला होतात ना? हा काय झालं पिंटू बाबा? काय वाईट स्वप्न पाहिलं का? हा तो 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 ते काय? तो काही नाही. काही नाही. चला चला तुमच्या रूम मध्ये चला, मी तुम्हाला झोपवते. चला. साहेब मग मी एक दिवस बघितलं पिंटू बाबाच्या मानेवर वळ होते आणि रात्रभर भीतीमुळे ते झोपले पण नाहीत. हे तू सगळं तुझ्या बाईसाहेबांना सांगितलं नाहीस का? सांगितलं ना साहेब, आल्याबरोबर सांगितलं त्यांना. मग काय म्हणाले तुझ्या बाईसाहेब? आता ती शिकली सवरलेली माणसं माझ्या बोलण्याकडे कुठं लक्ष देतात. आणि त्या मला म्हणल्या की यापुढे या घरात असलं काही बोलू नको. पण साहेब मी जेव्हा परवा आले तेव्हा मी परत पाहिलं. पिंटू बाबा काय करताय? कोणी लिहिलंय सगळं? मी नाही लिहिलं ना तर तो. साहेब तुम्ही लोक माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवाल म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. कारण जेव्हा बाईसाहेबांना सांगितलं होतं तेव्हा तर त्यांनी मला ओरडून गप्प केलं होतं. कोणी मान्य करो की न करो पण पिंटू बाबाला चंदूच्या भूतानच मारलंय. तुम्ही स्वतः जाऊन बघा त्याचे पुस्तक एकदा. त्यात पिंटू बाबाने काहीतरी लिहून ठेवलंय. म्हणजे तू नाही वाचलंस? मी कसं वाचू शकेन? मी तर अशिक्षित आहे. मी कसं वाचणार? तुम्ही आज चला आणि बघा. ती बुक अजूनही त्याच खोलीत ठेवली आहेत. शायना, अभी साहेब.
चीफ, हे बघा. ओ माय गॉड. चीफ, हे बघा पिंटूचं स्केचबुक. तुम्हाला जाणून घ्यायचं होतं ना की तुमच्या पिंटूचा मृत्यू झाला कसा. हे पिंटूचं स्केचबुक आहे. या स्केचबुकच्या प्रत्येक पुढच्या पानागणित पिंटू त्याच्या मृत्यूच्या समीप जाताना दिसत आहे. बघा. केव्हाची मी तुला एकच चॅप्टर शिकवतेय, तुला कळत कसं नाहीये? तुला शिक्षा मिळायलाच हवी. एक दिवस जेव्हा उशिरापर्यंत पिंटू ट्युशनहून घरी परत नाही आला, तेव्हा मी खूप अस्वस्थ झाले आणि मी मायाला म्हणाले
किती उशीर झालाय. पिंटू घरी कसा नाही आला अजून? माया, माया, आले बाईसाहेब. हा बोला. जरा जाऊन बघतेस पिंटू कुठे गेलाय? अजून ट्युशन वरून नाही आला. बर, मी जाऊन बघते. ईश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. ईश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. ईश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय. कुठे राहिला हा? वा, इकडे मी तुझ्या काळजीने अर्धमेली झालीये आणि तू तिकडे गणपती बघायला गेला होतास. आज काय मग ट्युशनलाही गेला नसशील, हो ना? हो. आजपासून तुझं खाणं पिणं बंद. मी सतत माझ्या मुलाच्या अभ्यासाबाबत काळजी करायचे, म्हणून मी त्याच्यावर इतकी रागवायचे. आणि जेव्हा त्याच्या शाळेचं रिपोर्ट कार्ड आलं तेव्हा मी चकितच झाले. प्रत्येक विषयात पास झालास, हे कसं शक्य आहे? तू नक्कीच चिटिंग केली असणार. मी चिटिंग नाही केली आई. मी खरं सांगतोय, मी चिटिंग नाही केली. खोटं बोलतोयस तू. नक्कीच तू चिटिंग केलीयस. बोल, चिटिंग केली की नाही? खरं सांग, नाही तर मार खाशील. हो आई, मी चिटिंग केली आहे. आय एम सॉरी आई, आय एम सॉरी. बस, तेवढंच करायचं राहिलं होतं. आता तू 1000 वेळा लिही, आय एम अ चीटर, आय एम अ चीटर, आय एम अ चीटर. नाहीतर मी तुझे हात तोडून टाकीन. पिंटूला जेव्हा चांगले मार्क्स नाही मिळाले तेव्हा तुम्ही त्याला मारलं, आणि जेव्हा त्याला चांगले मार्क्स मिळाले तेव्हाही तुम्ही त्याला मारलं. स्वतःच्याच मुलावर तुम्ही असा छळ कसा करू शकलात? आणि एक निरागस मुलगा इतका छळ किती वेळ सहन करू शकणार? आणि पिंटूही हा अत्याचार नाही सहन करू शकला. पिंटूने आत्महत्या नाही केली, तुम्ही त्याचा खून केलात. तुम्हीच पिंटूला जन्म दिलात आणि पिंटूच्या मृत्यूलाही तुम्हीच जबाबदार आहात. आणि पिंटूला आत्महत्या करायला भाग पडलं म्हणून तुम्हालाही शिक्षा नक्कीच मिळेल. कित्येक आई वडील आपल्या मुलांना
आपली अपुरी स्वप्न पूर्ण करण्याचं माध्यम समजतात, पण हे विसरून जातात की मुलांच्या सर्वांगीण विकासाकरता अभ्यासाव्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. या अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेलं मूल पंख कापलेल्या पाखराप्रमाणे असतं. आई वडिलांच्या अपूर्ण स्वप्नांच्या पिंजऱ्यात तो तडफडत राहतो. मुलं ही कोवळ्या रोपांसारखी असतात. त्यांना वात्सल्य, प्रेम आणि हळुवारपणे मोठं करा, सक्ती आणि जबरदस्तीने नाही. माझं हे बोलणं लक्षात ठेवा. सावध रहा, सुरक्षित रहा.